हायटेक मराठीमध्ये मी डिजिटल भाऊसाहेब तुम्हा सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर बऱ्याच लाडक्या बहिणींना आता कुठे जूनचा पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। जूनचा हप्ता आता कुठे मिळायला लागला आहे। आता त्यांना अडचण म्हणजे त्यांना प्रश्न पडला असेल की त्यांचे जुलै महिन्याचे पैसे हे केव्हा पडतील, हे जुलै महिन्यामध्येच पडणार का ऑगस्ट मध्ये पडतील का जुलै महिन्याचा ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र पडतील, त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती मिळून जाईल, त्यामुळे काळजी नसावी। तर आता तुम्ही पुढे एक व्हिडिओ पाहत असाल, हे थंबनेल आहे। एका चॅनलवरती माहिती देत आहेत की लाडकी बहीण योजना 10 जुलै नवीन मेसेज आली, परत 1500 आज 19,500 13व 14वा वाटप, म्हणजे आता कुठे 12वा हप्ता पडलाय, परंतु हे चॅनलवाले खोटी बातमी देत आहेत की 13व 14वा वाटप म्हणून। अशा चॅनल पासून तुम्ही सावध राहा। बरेच चॅनल असे आहेत की खोटी माहिती देत आहेत। आता तुम्ही पुढे पाहत असाल, इथे पण पहा, लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज, डबल हप्ता 3000 रुपये, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार यांचं असं म्हणणं आहे। परंतु हे सुद्धा फसवत आहेत, कारण सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाहीये। आता तुम्ही याच प्रकारचा पुढचा व्हिडिओ पाहू शकता। इकडे तर ह्या दादांनी काय म्हणलंय, बाजूला बघा स्क्रीनशॉट लावलाय 3000 रुपयांचा। या महिलांसाठी योजना बंद, आज शेवटचा दिवस, जून जुलै हप्ता एकत्र येणार। आता ह्यांचंच खोटं किती ठरलंय बघा, फक्त जूनचा हप्ता पडलेला आहे, जुलैचा पडलेला नाहीये, म्हणजे ह्यांनी किती खोटी माहिती हे देत आहेत यापासून। त्यामुळे तुम्हाला सांगतो सावध राहा। यांना सरकारच्या अगोदर समजलं आहे की पैसे पडायला सुरुवात झालेली, महिलांची योजना बंद झालेली वगैरे असं काही नाहीये। आता तुम्ही पाहिलं असेल हे कसे खोटे व्हिडिओ बनवतात। तर तुम्हाला एक सांगणं आहे, ज्यांना आतापर्यंत सगळे हप्ते मिळाले त्यांना सुद्धा पुढचे हप्ते मिळणार आहेत, की त्यांचे हप्ते असे बंद होणार नाहीत, त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नये। परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। काही गोष्टी लक्षात घ्या, तुम्हाला जून महिन्याचे पैसे केव्हा आले, तर हे पैसे तुम्हाला जुलैमध्ये पडले, म्हणजे 7 जुलैपासून तुम्हाला हे पैसे पडायला सुरुवात झाली, ते आतापर्यंत पडत आहेत। म्हणजेच तुमचे जुलै महिन्याचे पैसे कदाचित जुलै महिन्यामध्ये न पडता ऑगस्टमध्ये पडू शकतात। एक गोष्ट लक्षात घ्या, जूनचा हप्ता येण्या अगोदर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये GR आला होता की जुलैचे पैसे एवढे कोटी मंजूर झाले आहेत म्हणून। त्यानुसार हे जुलैचे अजून कोणतीही न्यूज आलेली नाहीये। त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे 2 हप्ते एकाच वेळी येतील का न येतील हे सांगता येणार नाही, परंतु दाट शक्यता आहे की फक्त जुलै महिन्याचाच हप्ता एक येऊ शकतो, तो पण ऑगस्टमध्ये, सुरुवातीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही या अफवांपासून दूर राहा। सरकारी माहिती मिळताच आपल्या चॅनलवर आपण प्रथम माहिती देत असतो, त्यामुळे बाकीच्या चॅनलवरती लक्ष न देता आपल्या चॅनलवर लक्ष द्या की सरकारी न्यूज आल्या आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत। हायटेक मराठी हा आपला एक ब्रँड आहे, त्यामध्ये आपण खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, माहिती येताच आपण आपल्या चॅनलवरती देऊ। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जर सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळेल। जय महाराष्ट्र।